पद्धतीने साजरा केला जातो, नाही की नाही? आपण आज जो साजरा करतोय याला हौस मौज, सट्टा मस्करी आणि एन्जॉय. पण वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा मी वाढदिवस करते, माझ्या बाळाचा असो की माझ्या नवऱ्याचा असो की माझ्या मुलाचा असो, वाढदिवस कोणाचा आहे, त्या नातलगाचा असो, कुणाचा करते मी, हा खूप महत्त्वाचा आहे. वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा मी माझ्या बाळाला किंवा माझ्या मुलाला किंवा माझ्या नातवंडाला किंवा माझ्या नवऱ्याला नाव मागू घाले आणि नाव मागू घालताना मी रामरक्षा म्हणायची. रामरक्षा का म्हणायची तर जे पहिले 15 श्लोक आहेत ते माझ्या सर्व अवयवांचं रक्षण करणारे आहेत. तोपर्यंत मी म्हणणार आहे, बाकीची फलश्रुती आहे ती न घेता मी पहिल्या 15 श्लोकांचं जे मी म्हणणार आहे ते सगळं अगदी ह्याहून मागून घालताना म्हणणार आहे. रामरक्षा झाल्यानंतर आपण आता केक आणतो. मी कधीही केक आणला नाही. मी घरी शिरा करते, एका वाटीत टाकते आणि ती वाटी मी उपडी करून मुलांना कापायला लावते. फुंकायला सांगतो, फुंकत नाही. आपण कुठलाही दिवा फुंकत नाही, पण त्या दिवशी मुलांच्या हट्टाने आपण ते औक्षण करायचं आणि त्या वाटीतला जो शिरा असतो तो इनकाकोड आणि प्रेमाने केलेला असतो, त्याच्यामध्ये त्याची सर कुणालाही येत नाही. असा हा वाढदिवस शिऱ्यातला वाढदिवस, शिरा करून वाटी उपडी करून केलेला हा वाढदिवस खूप छान आणि आनंद वाटतो. म्हणून तर तुम्हाला पाहिजे तो वाढदिवस करा, कारण सकाळी मी रामरक्षा म्हणून जो केलेला आहे, रामाने पूर्ण दिवस नाही तर पूर्ण आयुष्य माझं रक्षण केलेलं आहे आणि तो करणार आहे. ही जी भावना असते ही भावना खूप महत्त्वाची असते आणि ती ठेवून आपण वाढदिवस केला पाहिजे. आता हल्ली आपण वाढदिवस करतो, खूप छान करतो. मग आपण रामरक्षा जेव्हा म्हणतो ना तेव्हा एक श्लोकही म्हणतो, गंगेची जाता गोविंद तेथे मदनी ते भेटे जाई नाता मडकरी भेटे तेथे विश्वेश्वराशी वाहीन त्याशी शतबिल्व पत्रे पवित्र होती षडनेत्र गात्रे पवित्र होती. म्हणजे माझ्या पूर्ण शरीराचं, माझ्या पूर्ण आयुष्याचं किती रक्षण आणि छान केलेलं आहे फक्त एका बिल्वपत्राने. या बिल्वपत्राचं महत्त्व खूप छान असतं, आहे की नाही? असा वाढदिवस केला की आजी आजोबांना खूप वाढवत असतं आणि आजी आजोबा आनंदित असतात. मग ते नातवंड आजी आजी करत येतो. तशी माझी नातवंड सुद्धा मला आजी आजी करून छान आवडतं. एवढंच आज मामा मामींचा खूप उत्कर्षाचा आणि छान मस्त वाढदिवस हा आयुष्यात कायमचा लक्षात राहील आणि त्याचं नावही बघा ना किती छान आहे, नाही की नाही? त्या नावाप्रमाणेच तो पुढे जाईल आणि सगळ्यांवर राज्य करेल. आज ज्याचा वाढदिवस आहे तो सगळ्यांवर राज्य करणारा आहे. जय श्रीराम.